मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये चौकशी समितीने 16 पानी अहवाल सादर केलाय। पुतळ्याअंतर्गत गंज, कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळला, चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे पुतळा कोसळला असं यामध्ये नमूद आहे। या अहवालामध्ये काय आहे ते आपण पाहूया। शिवरायांच्या पुतळ्याची योग्य पद्धतीने देखभाल करण्यात आली नाही। देखभाल योग्य पद्धतीने न केल्यानंच पुतळ्याला अनेक ठिकाणी गंज चढला। शिवरायांच्या पुतळ्याला चुकीच्या पद्धतीने वेल्डिंग करण्यात आलं होतं। शिवरायांच्या पुतळ्याचं डिझाईन योग्य पद्धतीने करण्यात आलं नव्हतं। मालवण पुतळा दुर्घटना चौकशी समितीनं 16 पानांचा हा अहवाल सादर केला आहे। चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे पुतळा कोसळला असं यामध्ये नमूद करण्यात आलंय। तसंच पुतळा का कोसळला या संदर्भातल्या बाबी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक हे भ्रष्टाचारामुळे कोसळलं आणि त्या संदर्भात पोलिसांनी आपल्याकडे काय पुरावे आहेत याची माहिती मला मागितली आहे। खरं तर ज्यांनी पोलिसांना दबाव आणलाय त्यांच्यावरच खरं तर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपास दाबण्यासाठी माझ्यावरही दबाव आणण्याचा प्रयत्न पोलीस करतात। जो अहवाल आलाय आज प्रसार माध्यमातून तो अहवाल प्रसिद्ध झालाय। त्या अहवालात स्पष्टच म्हटलंय की गंजलेले असल्यामुळे, वेल्डिंग चुकीचं असल्यामुळे, लोखंड वापरल्यामुळे हा पुतळा पडला। काही ठिकाणी वेल्डिंग बरोबर नव्हतं किंवा तिथून तो गंज चढला वगैरे, या सगळ्या टेक्निकल गोष्टी आम्ही समजू शकतो। वेल्डिंग नीट झाली नव्हती की नंतर बिघडवली हा विषय राहतोच आणि त्या कारणामुळे पोलिसांनी आमदार वैभव नाईक उबाटा गटाचे त्यांना तिथे चौकशीसाठी बोलवलंय। ही खरोखरच लाज वाटण्यासारखी